संघाचे संघमालक मान्य अशोक भिलारी देखील आले आहेत, तर ते पाहतायत खेळ आपल्या संघातील खेळाडूंचा। आणि इथे पहा काय यष्टीरक्षण राहिलं होतं, अक्षय सपकाळ या ठिकाणी वाणीच्या प्रेमात पडला। जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, जिथे क्षेत्ररक्षण बांधून असणाऱ्या 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड साठी असतील, बाकीचे क्षेत्ररक्षक इनफील्ड साठी असतील। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मालदनचा सिंगम नितीन कदम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळणार आहे। दर्जेदार मॅच जिंकणे बंधनकारक आहे, डुअल मॅच आहे टीम AY फायटर साठी, जिंकू किंवा मरू। आणि J11 साठी सुद्धा मॅच जिंकणं बंधनकारक आहे। पुढच्या टॉप 4 मध्ये आपल्याला जर राहायचं असेल तर टॉप घेर मध्ये आपली फलंदाजी गोलंदाजी संपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये सजवावं लागेल सर। घ्या हो, टॉप घेर मध्ये तर चालूच पाहिजे, परंतु विना ब्रेक लावता सुसाट गाडी सुटली पाहिजे। परंतु गाडी सुसाट सुटणार आहे इथे नितीनची काय गोलंदाजी आहे याची गाडी दम आहे। गाडी सुटल्यानंतर रॉकेट लॉन्च झालाय, डायरेक्ट फ्रंट वरती जाऊन आदळलाय। यॉर्कर गतीचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर। कृणाल दाते सरांचं एक वाक्य आठवत आहे, सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर। इथे मात्र लेग बॉलच्या स्वरूपात एक धाव घेतली। नक्की श्रीकांत सर, सचिन रमेश तेंडुलकर या शब्दावरती मी एक लाईन इथे बोलेल। पु ल देशपांडे इथे बोलतात की कुसुमाग्रज हे नाशिकचे ते आमचे तीर्थक्षेत्र आहे, तर आम्हा क्रिकेट प्रेमीचं तीर्थक्षेत्र हे मुंबई आहे, कारण क्रिकेटचा देव तिथे राहतो, तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर। तर दुसऱ्या बॉलवरती घेतला आहे समाचार प्रथमेशने आणि येतोय चौकार। तर धाव संख्या जाऊन पोहोचते तर 5 या आकड्यावरती। यावेळेस स्पीड अगदी वेगावरती स्वार झाला होता, परंतु त्या वरती केला आहे सुपलक प्रकारचा त्याने शॉट केला। खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने, प्लेयर फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा मिळवण्यात यश प्राप्त होतं। आणि या धाव संख्येनंतर धाव संख्येला थोडीशी चालना मिळते, धाव संख्या जाऊन पोहोचते ते 7 या आकड्यावरती। यस नक्कीच 7 धावा झाली आहेत। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नितीन कदम अत्यक्ष चाणाक्षीने हाताळतायत। पहा पुन्हा एकदा ब्लॉकल होल, यावेळी लेग ग्लान्स केलाय, बॅकवर्ड रिटर्न मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तर एक कंप्लीट दुसरीसाठी तू मैं सुरू आहे, परंतु थांबलेत एकावरती समाधान मानले। आता मात्र स्ट्रायकिंग इनवरती महेश असेल, महेशने एक धाव काढली आहे, परंतु महेशचं स्वागत देखील तसंच केलं होतं। ब्लॉक होल चेंडू टाकला होता यॉर्कर लेनचा आणि त्यानंतर कुठेतरी महेश थोडासा थांबला गेला होता। नितीनचा पुढचा चेंडू यावेळेस पॉवरफुल राहणार का सक्सेसफुल? 1 बॉल 2 बॉल्स राहिलाय, प्रेक्षक दर्शवताय सीमारेषा पार, चेंडू झालाय फरार, कराराबार मिळतील धावा 4। थँक्यू डीजे। यावेळेस फुलटॉस होता, अगदी स्टेट ड्राइव्ह मारला आहे फिल्डर पोहोचेपर्यंत, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केला। दुसरीचा प्रयत्न इथे होतोय का? नाही, यावेळेस थांबवलं गेलं आहे, थांबवावं लागेल कारण की फेकी तितकीच चांगली होती आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं। आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त होतंय 2 चौकारानंतर, आजूबाजूला 1 सिंगल आणि धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावरती। चांगली सुरुवात झाली J11चं। नक्कीच सर, या ठिकाणी एक आपल्या युट्यूब दादांची सूचना आहे, युट्यूबचा कॅमेराचा जो स्टँड आहे तो कोणाकडे असेल त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणून द्यायचा। धाव संख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावावरती पोहोचली। आता मात्र खेळाला एक नवीन रूप भेटेल श्रीकांत सर। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपले, फुलांचा जो गुच्छा होता तो विखरेल आणि तटरक्षकाची भूमिका घेतील क्षेत्ररक्षक। येस नक्कीच सर, ब्लॅक कलरचा स्टँड आहे, कोणाकडे असेल त्यांनी आणून द्यायचा। स्टँड ऑन डिलिव्हर्ड आपल्याला कॅमेरा करायचा आहे। चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये। आता क्षेत्ररक्षण खुलं राहिलंय, गोलंदाजी मार्गवरती नवनाथ आहे, मला राहते सर्वांची साथ, तोच हा नवनाथ गोलंदाजी मार्गवरती आहे। छोटा परंतु काम करतो मोठा, मूर्ती लहान कीर्ती महान, छोटा तीर लेकिन वार करतो गंभीर, असा नवनाथ साबळे गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो। क्षेत्ररक्षण सजवलं जातंय नवनाथ कडून, आपण पाहतो क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये काउ कॉर्नरच्या दिशेला, मिडऑफच्या दिशेला, मिडऑनच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण सजवलंय, दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलंय आपण पाहतोय। दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये, पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा,
या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर गेला. काय गोलंदाजी राहिली आपण रिप्ले पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग झाला आणि स्विंग इन द मिस. बोटातील जादू दर्शवताना गोलंदाज नवनाथ त्यांच्या माध्यमातून राहिले. लेग स्टंपच्या दिशेला टप्पा ठेवलाय आणि ऑफ स्टंपकडे रिलीज केला चेंडू. काय गोलंदाजी राहिली नवनाथची. नक्कीच श्रीकांत सर, हा जादू ना या छोटा जादूगर आहे. उंचीपेक्षा काम मोठं आहे त्याचं. एवाय फायटर साठी नवनाथचा हात विकासाचा हात घेऊन काय घडेल. फेकी मात्र थोडीशी दरम्यान एक सिंगल आली. धावसंख्या झाली आहे 14. पुन्हा एकदा नवनाथ गोलंदाजी मार्क वरती. समोर प्रथमेश. यावेळेला आडव्या पाठीने फटका. बॅकवर्ड स्कोर लेग रिझर्व मध्ये टप्पा टप्पा कार्पेटला लावली. अगदी मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मस्तक पर सरतक झालाय फरार. पुन्हा एकदा नवनाथ. आता मात्र फलंदाज मात्र हात खोलतोय प्रथमेश. मात्र यावेळी थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलाय आणि तो मात्र बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. थोडासा विनोद होता, फंबल राहिला. दरम्यान 2 धावा वेगाने कंप्लीट जरूर केलेत. फेकी थोडीशी आउटफील्ड जर पाहिली तर आज आउटफील्ड इनफील्ड थोडीशी फास्ट आहे सर. हो नक्कीच फास्ट आहे. सकाळच आपण बोललो होतो दोघं की थोडंसं सकाळी जाऊन कॅप्टननी पंचांनी आणि सर्वांनी जाऊन विकेट चेक केली तर आज रणांचा पाऊस होईल. आपल्याला मालदांची खेळपट्टी रंग उधळताना दिसेल. पावसाने ज्या वेळेस मातीचा गंध उधळला त्याप्रमाणे आज मालदांची खेळपट्टी रंग उधळण्यासाठी सज्ज झाली आहे. काय सांगाल. नक्कीच रंग उधळते आणि रंगाचा बेरंग देखील या ठिकाणी केला जातोय. पंच वळालेत आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा दर्शवला. नवनाथ मात्र गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत नवनाथने 7 धावा खर्च केले तर संघाची धाव संख्या 20 झाली आहे. प्रथमेशने मात्र 5 चेंडू खेळलेत. 5 चेंडू मध्ये 7 धावा तर महेश 5 मध्ये 13 बनवलेत. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढला आहे. डीपचा प्लेअर ए पर्यंत तोपर्यंत काय अगदी चित्त्याच्या चपळ्याने धावतायत दोघे आणि हो 2 धावा कंप्लीट केल्या इथे. खरंच प्रथमेशचा जसा खेळ पाहतोय एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल प्रथमेश कडून. मला वाटतं त्याचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही सुरुवात केली आहे, मार्केट गाजवायचं अजून बाकी आहे. नक्कीच ही तर सुरुवात आहे. अजून पुढे मैदान खूप मोठं आहे. सुरुवात संत आणि शांत केले मात्र शेवट मात्र याचा आक्रमक राहतो. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं समर्थ 11 या संघासमोर खेळत असताना एक षटकार त्याचा पहिला दर्जेदार महत्वपूर्ण क्षणाला षटकार घेतला त्याने. विजेच्या दिशेने संघाची वाटचाल करून दिली त्या षटकाराने. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळाय आणि हो इथे क्या सुटतोय. महत्वाची क्या सुटते इथे. प्रथमेशला जीवनदान भेटते इथे. खरंच हलवासा झेल होता परंतु तो त्याला पकडता नाही आला आणि एक महत्वाची विकेट होती. ही मॅचचा टर्निंग पॉइंट होता खरंच. आणि प्रसिद्धी मिळवण्याचा पण चान्स होता क्षेत्ररक्षकाला. कारण की महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची विकेट घेणं हे देखील महत्वाचंच असतं. नक्कीच सर. प्रणवने मात्र कुठेतरी थोडासा फंबल राहिला. पाय त्याचा थोडासा स्लिप राहिला. त्याच्यामुळे जेल पर्यंत पोहोचला होता. जेल हातातून खाली पडला आणि चेंडू मात्र मैदानामध्ये नडला आणि दरम्यान धाव संख्या पोहोचली गेली आहे. जय 11 या संघाची धाव संख्या 24 ऑन स्कोर कार्ड. ऐकूया आता डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. वेलकम डीजे.
दुसऱ्या षटकानंतर नवनाथचं एक चांगलं षटक आलं, एक चौका आला, त्यानंतर कमबॅक करणार षटक पाहिलं नवनाथच्या हातातून, चांगलं हाताळलं गेलं. त्यानंतर विनोद येते बॉलिंग मार्कवरती. विनोदचा पहिला चेंडू एवाय फायटर्स करून, ओ यावेळेस सुरेख, खरंच काय गोलंदाजी पाहतोय विनोद करून. स्पीड होता, वेग होता आणि वेगावरती स्वार देखील झाला होता. खरंच अगदी उजव्या एसटीच्या बाहेर अगदी लाईन टू लाईन मला वाटतंय मोजून मापून तोडून गोलंदाजी करतोय येते विनोद. खरंच विनोदने एक चांगला चेंडू हाताळला गेला. अगदी पहिल्या 2 षटकापैकी मला वाटतं हा चांगला चेंडू त्याने आतापर्यंत फेकला होता. यावेळेला मात्र लेग ग्लान्स केला चेंडू मात्र पाठीमागे जातो. बॅकवर्ड रिजन मध्ये टप्पा 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 कार्पेटच्या दिशेने सीमारेषेच्या जवळ चेंडू मात्र रोखलाय, परंतु इथे काय घडलंय पाहूयात. याच पंच डिसिजन काय असेल यावेळेला. यस 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्येला लागते चकाकी. धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावरती. पण मी थर्डमॅनच्या प्लेअरचं कौतुक करेल इथे श्रीकांत सर, कारण की थर्डमॅन वरून त्याने डीप फाईन लेगला चेंडू अडवला आणि 2 धावा वाचवल्या. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न इथं फसवलाय. हो फसवला गेला आहे आणि जाळ्यात फसवलंच आहे आणि एक मोठी विकेट जाते इथे प्रथमेशची. यस नक्कीच. आणि क्षेत्ररक्षक कोण होता? सार्थक सुतार. कोणती प्लीज स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय. एक मोठी विकेट इथे जाते आणि त्याची जागा घेण्यासाठी कालच्या मॅचचा सामनावीर विकास याला आपण पाहतोय. विकास देखील हा चांगला खेळाडू आहे. आतापर्यंत मोठमोठ्या मॅचेस मध्ये खेळताना बॅटिंग बॉलिंग दोन्ही बाजूने त्याने जोखमीच्या स्थितीत संघाला एक तारणहार म्हटला तरी चालेल त्या पद्धतीने बॅटिंग करून मॅचेस जिंकवले आहेत आणि त्याने देखील एक सामनावीर ची जर्सी बहाल केली आहे आणि तो त्यासाठी देखील तितकाच उत्कृष्ट फलंदाज आहे. कुठेतरी प्रथमेशची महत्वाची विकेट गेल्यानंतर त्यांच्यावर देखील जिम्मेदारी असेल. स्कोर बोर्ड आपण पाहतो या मध्ये तर 26 या आकड्यावरती आहे, पण विनोदचं पण देखील तितकं कौतुक करावे लागेल. अगदी 2 रन आले याच्या अगोदरच्या बॉलवरती, त्यानंतर त्याने एक महत्वाची विकेट घेतली. अगदी जो 6 मीटरचा जो गुडलेनचा स्पॉट आहे त्या स्पॉट वरतीच गोलंदाजी करून त्याने विकेट मिळवली. यावेळेस यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तो देखील असफल. आणि काय फिल्डिंग पाहतोय डीप शॉर्ट थर्डमॅनला. अगदी त्या शॉर्टमॅनच्या थर्डमॅनच्या प्लेअरने काय आज क्षेत्ररक्षण केलं आहे. अगदी रखरखत्या उन्हामध्ये अगदी गरुडाच्या नजरेसारखा तो उभा आहे आणि काय फिल्डिंग. अगदी डीप शॉर्ट थर्डमॅन वरून त्याने डीप फाईन लेगला जो चेंडू अडवला होता चौका, काय धावला होता. खरंच त्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. नजरेमध्ये उत्तर देतोय सर. यावेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय टप्पा टप्पा कार्पेटच्या दिशेने चेंडू मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करेल आणि पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज. 2 धावा घेतलेत. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 29 धावावरती. नक्कीच सर काय फिल्डिंग केली आहे त्या क्षेत्ररक्षकानं. पण विनोदचं कौतुक करणं थांबवलं नाही पाहिजे, कारण की 2 महागड्या षटकानंतर एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 धाव संख्या दिलेत आणि एक महत्वाची विकेट प्रथमेशची विकेट घेऊन त्याने टीमला अजून देखील या मॅच मध्ये बनवलं. यावेळेस देखील गोलंदाजी त्याचीच आणि विकेट पण त्याचीच. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झेल टिपला आहे आणि मोठा मासा गळा लागतोय. नक्कीच यावेळेला आपण पाहतोय स्वप्नील दादा सुद्धा आला होता. दोघांची टक्कर झाली. चेंडूला मात्र चक्कर पण आली होती, पण चेंडू हातामध्ये लॉक केला. याचं धाव संख्या दरम्यान झाली. यावेळेला मात्र 29. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. आता मात्र शेवटचं षटक हे निर्णायक असतं. जे शेवटचं असतं ते नेहमी लक्षामध्ये राहतं आणि विकेटचं पतन झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष काळे गोट्या भाई मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. भाई आलेत, पण भाईला भाईगिरी दाखवावी लागेल. काल दादांची दादागिरी पाहिली, आज भाईंची. नक्कीच भाईंच्या बॅटमध्ये बॅट स्विंग दर्जेदार आहे. संख्या झाली 29.
पण विनोदचं कौतुक करावं तितकं कमीच. आजूबाजूला 2 डबल 1 सिंगल आणि 2 महत्वाचे गडी बाद. ओपनिंगचे 2 प्लेयर त्याने तंबूच्या दिशेने सावलीच्या दिशेला परतवले. खरंच काय गोलंदाजी केली आहे विनोदने. 2 महागडे षटकानंतर एक कमबॅक करणार षटक आणि एक कमबॅक करणार षटक विजयापर्यंत त्यांना घेऊन जाईल. धावसंख्येला देखील चकाकी दिली आहे. धावसंख्या पोहोचल्या 29. शेवटचं षटक उर्वरित षटक आणि महत्वाचं षटक. इथे मोठे फटके पाहायला मिळतात का ते पाहायचंय. स्लॉटचं षटक आहे श्रीकांत सर. नक्कीच यावेळेला शॉट गतीचा चेंडू शॉट फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र वेगाने धाव घेतली. विकास काका बीट राहिलेत. यस बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. गोलंदाजी मार्गावरती स्वप्नील दादा यांना आपण पाहतो. तर स्ट्रायकिंग एंड वरती भाईगिरी दाखवावी लागेल. आशिष काळे स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो. बॅट तुम्ही या फलंदाजाचा दर्जेदार आहे. आतापर्यंत संधी भेटली नव्हती, आता संधी भेटली. संधीचं सोनं करेल का. यावेळेला मात्र आडव्या बॅटीने फटका सजवला. बॅटीच्या रडार मध्ये खास रित्या चेंडू आलेला नाहीये आणि शॉटचा क्षेत्ररक्षक चेंडू रोखलाय. किरण यादवने फेकी केले आणि एक धाव घेतले. विकास काका आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत. मोठ्या विचार करतायत. मोठा फटका कशा रीतीने सजवता येईल. मात्र गोलंदाजी मार्गावरून स्वप्नील दादा विचारांच्या पलीकडची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साधतोय. यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा निर्धावाला यष्ट्यांच्या वरून आला. फलंदाज थोडासा सफल झाला होता. क्रीजच्या आतमध्ये गेला होता. पंच एकत्रित आले, चर्चा करतायत आणि या चर्चेतून मार्ग काय असेल, काय इशारा दर्शवतील. यस यस चेंडू मात्र निर्धावाला. पुन्हा एकदा स्वप्नील दादा गोलंदाजी मार्ग होती. चाणाक्ष नीती आखतोय. यावेळेला चेंडूला एक ग्लान्स केलाय. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय आणि एक धाव कंप्लीट. दुसरी देखील धाव त्याच वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळते. धाव संख्या 2 ने पुढे चालली आहे. धाव संख्या झाली आहे 33. 3.4 चेंडूचा खेळ झाला आणि आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केले स्वप्नील दादाने. चांगली गोलंदाजी राहिली आहे. रन रेट जर पाहिला तर कंटिन्यू 9.00 च्या सरासरीने धावा बनवलेत. इथे स्लोवर वन बॅटीच्या रडार मध्ये आलाय. मिडल ऑफ द बॅट आणि इथे मात्र पुन्हा एकदा प्रणवने झेल ड्रॉप केलाय आणि ते पहा काय घडले. धाव घेण्यासाठी धाव बेल्स रिम्यू. फलंदाज धावा वेलकम बॉल. अंतिक बाउंड्री क्लिअर करेल या अर्थाने तो पॉपिंग क्रीज मध्ये होता. परंतु त्याला ज्यावेळेस समजलं की चेंडू ट्रॅव्हल होत नाही तोपर्यंत दुसऱ्या धावाचा त्याने प्रयत्न केला. परंतु त्या अक्षरशः त्याने रनआउट स्वरूपात आपल्या स्वतःचा विकेट दिला. खरंच या एका धावेनंतर धावसंख्येला पोहोचते. आमचे सह स्कोरर सचिन मोरे सांगतायत 34 या आकड्यावरती. तर 34 ही टोटल आतापर्यंत उभारली आहे. परंतु विकास अजून देखील चेंडू शिल्लक होता त्यामुळे तो अजून देखील फटकेबाजी करू शकला असता. त्याला आपले विकेट गमावले. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे तेजस साबळे. तेजस चांगला उत्कृष्ट फलंदाज आहे. नौखा फलंदाज आहे श्रीकांत सर. नक्कीच सर. काय करेल नौखा मासा. यावेळेला आडव्या बॅटीने पुल केलाय चेंडूला डीप मध्ये विनोद दादा आणि फेकी पहा काय थ्रो केलाय. इथे मात्र तेजस तोपर्यंत वेगाने पोहोचला आणि इथे आशिषने चपळाई दर्शवले. काय घडते इथे मात्र नॉट स्ट्राइक एंडला बेल्स रिम्यू. तेजस मात्र धावचित होतोय. तर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 36 या आकड्यावरती.
असेल बॅट्समन संदीप पवार, ज्याला रो हिटमॅनची उपमा दिली तरी चालेल. काय फलंदाजी असते, अगदी मोठमोठे खेळाडू देखील फक्त बघत राहतात. संदीप नेहमीच मोठी बॅटिंग करण्यासाठी, स्ट्रॉंग बॅटिंग करण्यासाठी चालला जातो, परंतु त्याच्या समोर आव्हान असेल ते सुरेशचं. तर विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 37 धावाची, 37. तर 37चं लक्ष उभं केलं आहे एवाय फायटर समोर. तर एवाय फायटर कडून देखील चांगली जावं टॉस होतोय श्रीकांत सर. यस सर, डिझायर स्पोर्ट आणि आर स्पोर्ट 2024 कॉल नाणेफेक जिंकली आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. काय रणनीती असेल मॅच मध्ये आजच्या? काय आता खेळायचं, दोन्ही टीम आमच्याच आहेत. एक फ्री मॅच खेळू, काय होईल ते होईल. ती पण टीम डिझायर वरतून गेलेली आहे. आम्ही असंही 2 हारून 1 जिंकून क्वालिफाय नाही, हे खेळू एन्जॉय म्हणून एक. नक्कीच. तर गतवर्षी डिझायरच्या जर्सी मध्ये होता तेव्हा डोक्यावरती ट्रॉफी होती, यावेळेला काय असेल? यंदाही ट्रॉफी असेल. जरी काय झालं, मी इकून हारलो तरी डिझायरची ट्रॉफी हमखास उचलेन. आणि नक्कीच यावेळेला आपला आक्रमकतेचा खेळ आम्हाला पाहायला मिळालेला नाहीये, तो पाहायला मिळणार का? नाही, आता काय यंदा फ्री खेळू, बघू पुढल्या वर्षी. यंदा काय खेळ झालेला नाही, प्लेअर जरा मिसमॅच आहेत, तरी बघू पुढल्या वर्षी खेळू चांगलं. यस, दोघांनाही शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू श्रीकांत. तर या ठिकाणी जय 11चे 12 मॅन कल्पेश सर आपल्याशी जोडले गेले. 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी जय 11 हा संघ सज्ज झाला. तर सर काय सांगाल? तर यामध्ये एक मी ओळ बोलू शकतो का श्रीकांत सर, तुमची हे असेल तर? लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो. म्हणून तर आम्ही मालदणकर म्हणून ओळखलं जातो. आज मालदणची खेळपट्टी रंग होते का श्रीकांत सर? नक्कीच. हा मित्रांचा रणसंग्राम आहे. हे आमचे मित्र, आम्ही चौकात एकत्रित बसतो, त्यावेळी चर्चा करतो. कित्येक वेळेला आम्ही एक दुसऱ्याच्या घरामध्ये जातो, एक दुसऱ्या सोबत बसतो. परंतु या मालदण प्रीमियर लीगच्या मैदानामध्ये आम्ही एक दुसऱ्या सोबत मैदानामध्ये लढतो, एक दुसऱ्या सोबत लढतो आणि इतिहास घडवतो. कारण हे मालदण प्रीमियर लीग आपण पाहतो, सन 2024 क्रिकेटचा महारण संग्राम. आणि या ठिकाणी आमचे मित्र कल्पेश गुंजाळकर समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. आपल्याशी जय 11 संघाची उत्तमभूत माहिती पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आमचा मित्र आहे, क्लासमेट आहे. मित्र गरीब असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, परंतु जोपर्यंत आयुष्या सोबत आहे तोपर्यंत दुःखाचा दरवाजा बंद करून देणारा या ठिकाणी माझा मित्र कल्पेश गुंजाळकर माझ्याशी जोडला गेला. नक्कीच मित्राची साथ असावी, सोबत असावी. मित्र हा सुदाम्यासारखा असावा, आपल्या सुखदुःखात आपल्या प्रत्येक गोष्टीत उभा असावा. मित्रांशिवाय जग नाही, जगाशिवाय मित्र नाही. तर वळूयात मॅच कडे. आता हवेने मला वाटते दिशा बदलली आहे, पण या गावच्या मातीमध्ये क्रिकेटचा रंग आहे, क्रिकेटची दिशा आहे, त्यामुळे ही मॅच देखील तितकी चांगली होणार आहे. सुशांत देखील हा चांगला गोलंदाज आहे. अगदी त्याच्या गोलंदाजीमध्ये धार आहे, स्पीड गन म्हटलं तरी चालेल. नितीन कदम सारखाच त्याच्या पण गोलंदाजीमध्ये स्पीड आहे. आणि मलिंगा स्टाईल त्याची गोलंदाजी पण मलिंगा स्टाईल आहे. श्रीकांत सर, तुम्ही जरा गोलंदाजीवरती पण लक्ष द्या. नक्कीच पाहूया. जय 11चा मलिंगा पहिल्या चेंडूवरती फलंदाज धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बॅटीच्या रडार मध्ये नाही
नाहीये मलिंगा. नक्कीच काय गोलंदाजी राहिली सांगता मात्र निर्धावली. नितीन कदम मलदमचा सिंगम मात्र कदम पुढे टाकला होता, बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये चेंडू. यावेळेला थोडस चेंडू खाली राहिलाय, सबमरीन राहिलाय. जी उसळी अपेक्षित केली होती त्या उसळीवरती आलेली नाहीये. आपण रिप्ले पाहतोय काय गोलंदाजी राहिली, ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवलाय आणि बॅट स्विंग झाले आणि चेंडू मात्र बॅटीच्या खालून यष्टीरक्षकाच्या जोडीत थांबलाय. सांगता निर्धाव आली. नक्कीच तुम्हाला अगोदरच बोललो होतो की या गोलंदाजावरती लक्ष ठेवा आणि पहिले दोन काय चेंडू फेकले सुशांत. याचा पुढचा चेंडू मलिंगा स्टाईल यावेळेस देखील सुरेख, खरंच सुरेख सुरेख सुरेख, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि धाव संख्या सुरुवात होते ती अवांतर धावेने आणि धाव संख्या स्कोर वरती लागते ती म्हणजे 1. श्रीकांत सर. नक्कीच एक धाव फलकावरती वाईटच्या स्वरूपात आले. मात्र मलिंगा काय गोलंदाजी सोडवतं, आउटस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवलाय. फलंदाजांना मात्र काही सुचे नाशी खेळी मैदानाच्या आतमध्ये. आपण सर चर्चा करत होतो 37 धावांचं टार्गेट. असे गोलंदाज जर असतील, असे सितारे जर असतील तर या 37 धावा रोखण्यासाठी चमकणारी कामगिरी करतायत, चमकतायत हे सितारे जय 11चे. सुशांत यावेळेला देखील सबमरीन राहिलाय. काय गोलंदाजी आहे आणि यष्ट्यांच्या जवळून यावेळी चेंडू आलाय की काय, कारण गोलंदाजाने ज्यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या जोडीमध्ये गेला तर डोक्याला मात्र हात लावला होता, कारण चेंडू यष्ट्याच्या जवळून गेला. नक्कीच एसटी रक्षकाचं पण करावं तितकं कौतुक आहे. अगदी एवढं स्पीड आहे गोलंदाजा तरी तो क्लोज राहिला. एवढी क्लोज कीपिंग पाहतो आपण एसटी रक्षकाकडून. येतो इथे जमिनीला हात समांतर, येथे धावा अवांतर. मला वाटतं आतापर्यंत सुरुवात अवांतर धावेने झाली आहे. अगदी 3 चेंडू फेकले आहेत आणि 2 वाईटच्या स्वरूपात 2 धाव इथे आले आहे आणि स्कोर बोर्ड देखील 2 धाव संख्येवरती आहे. नितीनला मात्र जागच्या जागी उभा केला आहे. काय गोलंदाजी करतोय सुशांत. गतीमधील परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतले. बॅकवर्ड रिझन मध्ये गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पाठीमागचे 3 चेंडूवरती भन्नाट वेग, त्याच्यानंतर चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन. फलंदाजाचं बिघडतंय मनामधील मनवर्तन. नक्कीच मन परिवर्तन होत आहे. कुठेतरी नितीनने रिलीज होण्यासारखा फटका खेळला, कारण की नितीनची ही खेळण्याची पद्धत नाही. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो, परंतु पाठीमागच्या 2 बॉलचे प्रेशर त्याला कुठेतरी हा फटका खेळण्यास जाणून बुजून हा फटका खेळण्यास त्याला परावृत्त केला आहे. मला असं श्रीकांत सर, मला तर असं वाटतंय. नक्कीच जाणून बुजून आणि चकडून आणि पकडून ठेवणारी गोलंदाजी राहिली आहे यावेळेला. सुशांत यांची शांत ठेवली आतापर्यंत नितीन कदम यांना. विनोदात आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती यावेळेला बॅटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा जरूर बनवली होती, पाय पुढे जरूर टाकला होता, मात्र बॅटीच्या रडार मध्ये चेंडू पुनश्च एकदा आलेला नाहीये. चाणक्य नीती, अचूक टप्प्याचा भेद मारा फलंदाज. मात्र तुम्ही विचार करा, अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहते सर. नक्कीच चांगलीच गोलंदाजी. सुशांतला शांत समजण्याची त्यांनी चुकी केली आहे. यावेळेस देखील अगदी पॉइंटच्या डोक्यावर मारला आहे. अगदी चेंडू जात आहे डीप कव्हर मध्ये, 2 फिल्डर मागे आणि काय क्षेत्ररक्षण पाहिले. अगदी 3 क्षेत्ररक्षक धावले आणि 2 तोपर्यंत धावा पूर्ण करण्यात यश प्राप्त झालं आणि या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 या आकड्यावरती. खरंच काय सुंदर गोलंदाजी. अगदी सुशांतला शांत समजलं, त्याला संत समजलं, परंतु गोलंदाजी देखील चांगली. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5. 5 धावा झालेत. शांत आहे परंतु संत नाही. ही उसंत त्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्यानं पाहायला मिळाली होती. सतत पाण्याची धार पडत राहिली तर अभेद्य दगड ही फुटतात आणि इथे मात्र सतत दर्जेदार गोलंदाजाची धार राहिली आणि कठीण फलंदाज म्हणजे अभेद्य दगडाप्रमाणे कठीण चेंडूवरती मात करणारे फलंदाज मात्र शांत राहिलेत सर. परीक्षेला बसताना तुम्ही अगोदर अभ्यास करता, रात्रंदिवस डोळ्याचं तेल घालून अभ्यास करता, परंतु ज्या वेळेस तुमचा टाइम येतो पेपर द्यायचा त्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीने तो पेपर सोडवताय ते ऑन फील्ड तुम्हाला दाखवावं लागतं. अभ्यास अगोदर, परंतु प्रत्युत्तर हे तुम्हाला ग्राउंड वरती द्यावं लागतं. तेच प्रत्युत्तर सुशांतने इथं दिलं आहे. शांत आहे पण संत नाही आणि हा त्याला संत समजून गलती केली, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. आता ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुटला आहे आणि क्षेत्ररक्षक तटरक्षकाची भूमिका घेतील. नितीन देखील हा मोठा प्लेअर आहे, त्याच्या समोर असेल तो विकास. नक्कीच यावेळेला विकास काका चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे, टिपले झेलची हमी, प्रथमेश चेजवळ, कोणती चूक नाहीये. पहा जय 11चा
पहा कोणीही जागीत राहिलेलं नाही, सर्वजण धावतायत. काय घडलंय? नितीन कदम मालदाचा सिंगम बॅक टू द डगआउट. वेलकम बॉस. आयुष प्रनिल नितीनची जागा घेण्यासाठी तो येतोय म्हणजे स्वप्नील. कुठेतरी मी बोललो होतो की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपतंय, हातातील ओंजवेतील फुलं आता तटरक्षकाची भूमिका घेणार आणि भूमिका घेतली ती म्हणजे प्रथमेशने. एक महत्वाचा आउटफील्ड वरती एक सुंदर असा कॅच पकडला, महत्वाची कॅच पकडली. आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस आणि प्रेशर ज्यावेळेस असतं त्यावेळेस कॅच पकडणं खूप महत्वाचं आहे श्रीकांत सर. आणि कॅच ती देखील कोणाची होती? मालदनचा सिंगम नितीन कदम. यस, नितीन कदम मात्र आपली पावलं मैदानाच्या बाहेर घेऊन आला. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दादा उतरलेत. विकास काका गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म वरती विकेट मारा. यावेळेला आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, मात्र अचूक टप्प्याचा भेदक मारा. यावेळेला गोलंदाज विकास काका यांच्या माध्यमातून राहिले. पहिल्या षटकामध्ये जी सुशांतची गोलंदाजी राहिली होती त्याचीच पुनरावृत्ती याही षटकामध्ये विकास काका यांच्या माध्यमातून राहते. यावेळेला समोर आले तर बॅटीची वरची कडा आणि ते मात्र बॅकवर्ड रिटर्न मध्ये क्षेत्ररक्षक चांगला चेंडू रोखला गेलाय. परंतु मैदानाचा भौगोलिक प्रॉब्लेम, नैसर्गिक बांध क्षेत्ररक्षकांना थोडीशी अडचण करतं. या अडचणीवर मात करून क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिले. एक धाव घेतली. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती विनोद दादा आहे. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय, एका साईडला विनोद दादा तर दुसऱ्या साईडला स्वप्नील दादा. यंग स्टार मालदन या संघातून खेळत असताना कित्येक मॅच फसलेल्या मॅच हसवलेत आणि त्याची पुनरावृत्ती आज करून दाखवावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती विकास काका पुन्हा एकदा. यावेळेस डीप स्क्वेअरलेगचा प्लेअर त्यांनी काव कॉर्नर घेतलाय म्हणजे विकेट घेण्याचा प्रयत्न आहे मला असं वाटतं श्रीकांत सर. कारण की डीपचा प्लेअर आहे तो थोडासा वाईडिश होता, त्याला काव कॉर्नरला घेतला आहे म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाजी मला वाटतं करण्याचा प्रयत्न आहे विकासचा. नक्कीच विकेट पाहायला मिळेल का? यावेळेला मात्र बॅकवर्डवरती जाऊन चेंडूला मात्र कव्हर डाव खेळलाय फटका आणि एक धाव घेतली. डीप मधून चांगला कमबॅक आला साहिल मोरे यांच्याकडून. एक धाव आले, धावफलकावरती धाव संख्या 7 लागले. 1.4 चेंडूचा खेळ झाला आणि या षटकामध्ये एक विकेट देखील आली आहे. धाव संख्या झाली आहे 7. दोघांना हवी एकमेकांची साथ, तर कुठेतरी आपण घेऊ विजयाची झेप असं मला वाटतंय. कारण सर धाव संख्या झाली 7 आणि या 7 धाव संख्या एक दुसऱ्यांची 7, 14 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. यावेळी सरळ बॅटीने फटकाचा तुला मिळवत्या दिशेला अडीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करेल. दरम्यान एक धाव घेतली गेली आहे. विकासचं करावं तितकं कौतुक कमी आहे सर. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत, त्याने 5 चेंडू हाताळले आहे. पहिल्या चेंडूवरती महत्वाचा गडी बाद केल्यानंतर काय सबमरीन डिलिव्हरीचाच वापर करतोय. चेंडूला पेस देत नाही, जास्त बाउन्स देत नाही, अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी करण्याचा जो त्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये त्याला यश पण प्राप्त होते. यावेळेस ऑफ साइडला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल आणि ओव्हरची समाप्ती होते डॉट बॉलने. आजूबाजूला 2-3 सिंगल, 1 विकेट आणि 2 डॉट बॉल. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 8 या आकड्यावरती. काय जय 11 ने काउंटर अटॅक केलाय श्रीकांत सर. याला काउंटर अटॅक म्हणावा की फायटिंग मुवमेंट म्हणावी? नक्कीच वार केला होता, परंतु या वारावरती तुम्ही बोललात काउंटर अटॅक म्हणजे पलट वार. जय 11च्या गोलंदाजी मार्क वरून राहिलाय. पहिल्या षटकामध्ये सुशांतने मात्र त्याला संत समजले होते, तो मात्र उसंत दर्शवत होता. पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी राहिली आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याची पुनरावृत्ती विकास काका यांच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या षटकामध्ये एक मोठी विकेट घेतली. जय 11ने 37 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आपण बोलत होतो 37 धावांचं आव्हान सेट टार्गेट आहे का, परंतु अशी गोलंदाजी जर असेल तर हे टार्गेट योग्य आहे, हे टार्गेट कंप्लीटेड सेट आहे. आता मात्र संघाचा कर्णधार, संघाचा संघनायक आणि संघाच्या टोळीचा मुकादम विशाल दादा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. नक्कीच विशालला पाहतोय आपण, संघाचा मुकादम. काम देखील तेवढंच मोठं करावं लागेल. यावेळेस सुंदर डिलिव्हरी, लाऊड अपील
यष्टीरक्षकाने अंपायरकडे पाहिलं आणि लावून अपील केली, परंतु अंपायरने ती सहजरित्या नाकारली, कारण अंपायर देखील तितकंच ते तरबेज आहे. आपण पाहतोय 4 दिवसाचा खेळ झाला आहे, 1 दिवस वाढवला गेला, परंतु अंपायरांनी त्यांची भूमिका चोख निभावली आहे. काय सांगाल श्रीकांत सर, काय अंपायर की राहिली आहे? नक्कीच नक्कीच घार उडते अवकाशी, लक्ष तिचे पिलापाशी आणि याप्रमाणे पंतांचं लक्ष चेंडूपाशी आहे. यावेळेला खोदून काढलाय, भेदून जाणार का? क्षेत्ररक्षक आहे, नाही, टिपलाय झेल, बोटाचा पिसारा आणि चेंडूला बोटामध्ये अडकवलाय फलंदाज स्वप्नील दादा. बॅक टू बडागाव. प्रणव येतोय स्वप्नीलची जागा. स्वप्नीलचं काम, अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी येतोय तो म्हणजे प्रणव. प्रणव वरती एक जोखीम असेल, मला वाटतंय विनोद नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रॅटेजी ही असेल की मला तो सिंगल काढून दे, मी जास्त जेवढे बॉल खेळेल तेवढे फायद्याचं ठरेल. त्यामुळे मला वाटतं या स्ट्रॅटेजीने पुढे जाण्याचा प्रयत्न असेल विनोदचा, कारण की विनोद हा मोठा नौका नाही तर खूप मातब्बर असा प्लेअर आहे. बरोबर त्याच अक्षरशाने खेळून काढला आहे, चेंडू जाईल 2 क्षेत्ररक्षणाच्या मध्ये, परंतु काय फिल्डिंग पाहतो सुशांतची, परंतु तोपर्यंत 2 धाव घेण्यात पूर्ण करण्यात यश प्राप्त होतंय. काय फिल्डिंग केली आहे अगदी लॉंग ऑफच्या दिशेने सुशांतने, अगदी लॉंग ऑफ वरून कव्हरच्या दिशेने जाऊन त्याने बॉल पकडून आणि किती तेज तरणार त्याची फेकी पण राहिली आणि 2 धावा त्यापर्यंत पूर्ण केल्या. 2 धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचली 10 या आकड्यावरती. विशाल पुन्हा एकदा यावेळेला देखील चांगला चेंडू. विशाल संदर्भात सर आपण बोलत होतो, संघाचा कर्णधार, आणि इथे मात्र संघाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती यशस्वीरित्या पार करतो. स्वप्नील सारख्या मातबर खेळाडूला मात्र स्वप्न घेऊन स्वप्नील दादा मैदानामध्ये आला होता, त्याचं स्वप्न भंग केलंय आणि त्याचं स्वप्न भंग केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपली लाईन रिदम योग्यरित्या. यावेळेला पॉइंटचा क्षेत्ररक्षक, हाताला चटका, मात्र एक धाव घेतले. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, चांगला एफर्ट राहिला विशाल दादाचा यावेळेला मैदानामध्ये. खरंच चांगली सुरेख गोलंदाजी विशाल करून पाहतोय. अगदी कर्णधाराला साजेशी अशी सुंदर, सुरेख आणि देखणं हा शब्द वापरण्यात भागच पाडतोय, कारण की काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 1 विकेट आणि 3 धावा आणि 2 डॉट. काय सुंदर गोलंदाजी राहिली विशालची. नक्की सर, कर्णधार आहे म्हणून तर गोलंदाजी मध्ये दर्शवतोय धार, आणि ते मात्र चेंडू बॅकवर्ड गली रिजन मध्ये झालाय ट्रॅव्हल, जिथं 1 धाव लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय आणि 3 षटक कंप्लीट झाले सर. आणि धावफलक जर पाहिलं तर 12 वरती 12-2 गडी माघारी तंबूच्या दिशेत निवांत आराम करतायत. बरोबर सर, अगदी मला वाटतंय एवाय फायटर कडे डीप मध्ये बॅटिंग मोठी होती, त्यांनी प्रणव वरती भरोसा ठेवला, एक चांगलाच त्यांचा विचार असेल, परंतु नवनाथ सारखा देखील एक फलंदाज त्यांच्या ह्याच्यामध्ये होता, योगेश सारखा फलंदाज त्यांच्या कोठ्यामध्ये होता. मला वाटतं त्याचा त्यांनी वापर करायला पाहिजे होता, कारण की फक्त सेनापती असून उपयोग नसतो. हॅलो, सेनापती संदर्भात आपण बोलत होतो. सेनापती असून चालत नाहीये, त्याच्या पाठीमागे सर सेनापती असावा लागतो, आणि हा सर सेनापती मात्र कुठेतरी चूक केली आहे बॅटिंग लाईनअप मध्ये. आता मात्र विनोद दादावरती जबाबदारी असेल. 6 चेंडू राहिले, 6 चेंडू मध्ये 25 धावांचं आव्हान असेल. येणार चेंडू 6 धावा बनवते 25, 6 चेंडू 25 धावा, 25 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्गावरती प्रथमेश शेजवळ एक मातब्बर गोलंदाज आहे. लेग ब्रेक याचा अप्रतिम आहे, कित्येक फलंदाज लेग ब्रेक मध्ये ब्रेक झालेत. पहिला चेंडू यावेळेला मात्र पंचांनी इशारा दर्शवला, हात काटकोनात वळालाय, नो बॉल. पंचांचा कॉल. हा चेंडू पुन्हा जावं लागेल, पुन्हा फेकावं लागेल. प्रेरितचा इशारा. या चेंडूवरती काय करेल, घेईल का षटकार? चौकारांचा पसारा यावेळी मात्र विनोद दादा.
यावेळेला खेचून काढलाय, खोदून काढलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक आहे त्याला भेदून झालाय फरार. अचूक टप्प्याचा भेदक मारा. ब्रीडच्या चेंडूवरती हल्ला चढवलाय, हल्ल्यावरती प्रतिहल्ला करतोय विनोद. मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी आता चढवण्यास सुरुवात करतोय. मॅच अजून ऑन आहे, मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. मॅच बनते, मॅच बनवणारा पाहिजे, इथे मॅच बनवावी लागेल. एवाय फायटरच्या संघाला जर टॉप 4 मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर ही मॅच तुम्हाला जिंकायची आहे. यावेळेला कुठेतरी बॅटी जवळून आलाय, गोलंदाजाने कमबॅक केलाय. आपण रिप्ले पाहतोय, प्रथमेश शेजवळ यांचा गोलंदाजीचा टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झालाय आणि बॅटीच्या जवळून चेंडूची सांगता मात्र निर्धाव आली आहे. पुन्हा एकदा इथे मात्र रकावून दिलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आशिष, मात्र यावेळेला नाशिष राहतोय. आशिषची मात्र कोशिश नाकामयाब राहिली आणि चेंडू मायभूमीला दान झाला. 4 चेंडू मध्ये आता मात्र समीकरण जर पाहिलं, माफ करा 3 चेंडू मध्ये इथे मंकी विकेट की काय पंचांत बोट टाकायच्याकडे मंकी विकेट. हे चाणाक्ष आहे सर, या संदर्भात काय बोलाल मंकी विकेट संदर्भात? चाणाक्ष आहे, नजर आहे, नजर अगदी गरुडासारखी नजर आहे. अगदी मला वाटते ही दुसरी मंकाड विकेट असेल. पहिलाच एवाय फायटरने या पद्धतीने चान्स मारला होता आणि आज मला वाटतं जय 11ने पण देखील या पद्धतीचा चान्स मारला आहे. खरंच जशाच तसं उत्तर प्रत्युत्तर दिलं आहे प्रथमेशने. खरंच नक्कीच सर, आपण बोलत होतो नजर असणं गरजेचं असते. आपण रोडवरती फलक पाहतो, नजर हटी दुर्घटना घटी. इथे फलंदाजाची नजर हटली आणि गोलंदाजाने दुर्घटना घटवली आणि फलंदाज मात्र बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर नवीन आपण स्ट्राईक इंडवरती आपण पाहतो. 3 चेंडूचा खेळ राहिला, 3 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. मॅच अजून ऑन आहे, 18 धावा 3 चेंडू. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये आता पकड निर्माण केली आहे. जय 11 या संघानं, नावात जय आहे. काय होईल आता मात्र 2 चेंडू 18 धावा. प्रथमेश याचा पुढचा चेंडू दुसरा यावर यावेळेला चेंडू मात्र लेग ग्लान्स केलाय स्करलेगच्या दिशेला. डीप मधून तेजस धावत सुटलाय, धावतोय वेगाने फेकी. याचा बेल्स रिमूव्ह करण्याचा प्रयत्न होता यष्टीरक्षकांचा, मात्र 2 धावा धावून घेतल्यात. आता मात्र 1 चेंडू राहिला. हा चेंडू निर्णायक नसेल. मला वाटतं जय 11ने मॅच आपल्या खिशामध्ये कधीच घालून खिशाची चेन लॉक केली आहे आणि हा मला वाटतं जय 11ने खिशात मॅच घातली सर. यस, इथे विजयाचे शिलेदार राहिले. तर यावेळेला मात्र टीम जय 11 राहतोय विजय संघ आणि विजयाचे शिलेदार राहिले. तर यावेळेला सुशांत आणि विकास काका पहिल्या 2 षटकामध्ये प्रेशर मध्ये काय गोलंदाजी सजवली सर. काय विकास काकाच, खरंच मला विकास काकांचं करावं तितकं कौतुक कमी. गेल्या वर्षी देखील त्यांनी काळ गाजवला होता आणि या वर्षी देखील काळ गाजवलाय. प्लीज स्पीडअप घ्यायचा जय 11 संघाने. घ्यायचा जय 11 संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि जय 11 संघाचा जो मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो तो म्हणजे आमचा आवडता मित्र प्रथमेश शेजवळ. काय गोलंदाजी, काय बॅटिंग. खरंच प्रथमेश शेजवळ मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला दिला जातो इथे आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येतोय तो म्हणजे आदरणीय राहुलजी पेंढारकर. कारण की राहुलजी